राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि माया शक्ती मुक्ताई माते की जय भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद हरदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद रविदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय सच्चिदानंद ललिता महाराज की जय गावदेवी माते की जय राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती सत्यनारायण महाराज की जय जय हरी सर्वांना जय हरी ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसं वेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलमती प्रकाशु मने निवृत्ती दास अवतार जोजी गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवंतु श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता माझ्या भावा अंतराई नको देवा आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो दूर माझे मन पायी राखावे बांधून दुकावने वाटे नको फुटू देव फाटे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबा आदि सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र दया ठविता महापुण्य राशी नमस्कार महाराज श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी सद्गुरु ज्ञानेश्वरासी सर्वांना जय हरी तुमच्या सेवेसाठी घेतलेली ओवी ज्ञानेश्वरी अध्याय पहिला आणि पहिल्या अध्यायामधील पहिल्या 2 क्रमांकाच्या ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु
सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधार जोजी. आज हरिभक्त परायण गुरुवर्य सुदाम महाराज लक्ष्मण भोईर, हरिभक्त परायण गुरुवर्य श्री नारायण महाराज भोईर, हरिभक्त गुरुवर्य श्री अरविंद महाराज भोईर यांच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे गणेश चतुर्थी निमित्त. आणि त्या पिंडार्थ सत्यनारायणची महापूजा सुद्धा संपन्न झालेली आहे. आणि त्या निमित्ताने, कारण कारणाशिवाय कार्य नाहीये, काहीतरी निमित्त लागतं. आणि निमित्त काय तर बाप्पा, लाडक्या बाप्पाचं आज घरोघरी आगमन झालेलं आहे. आणि त्या निमित्ताने हा साधू संतांचा सत्याचा खरा मार्ग या जड जीवापर्यंत पोहोचावा, हेच धर्माचं कार्य ही मंडळी, सगळं गुरुवर्य मंडळी करत आहे. आणि त्या निमित्ताने ही प्रवचनरूपी सेवा, वास्तविक पाहता मी कोणी प्रवचनकार नाहीये. बालक बोबडा बोले का वाकुडा वेचुका पावले, ते जोज करुणी माऊली रिगे जेवी. बालक बापाची ताटी रिगे, रिगोनी बापा तेच जेवू लागे, की तो संतोषने वेगे मुखची ओढवी. या उक्तीप्रमाणे मी एक तुमचा बालक आहे. आणि जे तत्व सत्य, जो सत्य संकल्पाचा दाता नारायण आणि पूर्ण करी मनोरथ माझे सर्व. तर जो सत्य भगवंत आहे, जो सत्य अनादी असा गणपती बाप्पा आहे, आणि तो तुम्हाला आम्हाला समजण्यासाठी साधू संतांचा अवतार. आणि तेच कार्य आमच्यापर्यंत आलं. साधू संतांनी आम्हाला हे कार्य करण्यासाठी सांगितलं, नाही का. निरोप आला की बाबा प्रवचन सेवा आहे, सेवके सांगितले काम ते हुतूपणा कामाने. या उक्तीप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. माझे साधू संत तेच माझ्याकडून मधून घेतील. मी कोणी हुशार नाहीये बरं का. कारण लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. या उक्तीप्रमाणे एक लहानच आहे बाबा. आणि साधू संतांच्या मांदियाळीमध्ये फक्त राहावं बस. बाकी कीर्तन प्रवचन हे तर दवंडी आहे बाबांनो. कारण आज आम्ही कीर्तनकार झालो किंवा बोलायला लागलो तर असं वाटतं की आम्ही किती ज्ञानी झालो, नाही का. तर ते होऊ नये हीच एक भगवंत चरणी प्रार्थना. आणि घेतलेली ओवी ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवतार जोजी. तू माझी माऊली मी हो तुझा ताना, तू माझी माऊली मी हो तुझा ताना, माझी प्रेम पाना पांडुरंगे. तू माझी माऊली मी हो तुझा ताना, माझी प्रेम पाना पांडुरंगे. तू माझी माऊली, तू माझी गाऊली मी हो तुझ पाडस. तू माझी गाऊली मी हो तुझ पाडस. नको चोरू पाना पांडुरंगे. तू माझी माऊली मी हो तुझा कान्हा, माझी प्रेम पान्हा पांडुरंगे. तू माझी माऊली, तू माझी हरणी मी तुझ पाडस. तू माझी हरणी मी तुझे पाडस. नको चोरू पान्हा पांडुरंगे. तू माझी
तुझा गाना माझी प्रेम पाना पांडुरंग रे तू माझी माऊली. तर माझे श्रीपाद बाबाच माझी माऊली आहे बरं का. आणि कधीही माझ्या श्रीपाद बाबांचा पाना आटणार नाही, कारण ही सगळी लेकरं आहेत ना माझ्या श्रीपाद बाबांची आहेत. जो गणपती बाप्पा आहे ना माझ्या श्रीपाद बाबांनी या हृदयामध्ये दाखवून दिलाय. हा गणपती बाप्पा आज सर्व जागोजागी नाही का गणपती बाप्पाचं आगमन झालंय, आनंदी आनंदच आहे, नाही म्हणायची सोयच नाही. प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने आपल्या आपल्या भक्तीनुसार आपल्या आपल्या श्रद्धेनुसार आपल्या आपल्या भावानुसार त्या गणपतीला पूजत असतो. पण माझ्या साधू संतांनी नक्की कुठला गणपती सांगितलाय आणि त्याच्याकडे कुठेतरी कानाडोळा होतोय बरं का. आज प्रत्येक ठिकाणी हेच चालू आहे. हा जो गणेश चतुर्थी ही वास्तविक पाहता लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव ही चालू केलं बरोबर ना, की बरं त्या टायमाला इंग्रजांच्या काळामध्ये असं एकत्र जमत नव्हतं. मग निमित्त काहीतरी पाहिजे, काहीतरी योजना कराव्या आणि त्याच्यासाठी धर्मासाठी बरोबर का धर्म की बाबा हे स्वतंत्र काय बाबा हे धर्माचं कार्य करण्यासाठी काहीतरी आपली मंडळी एकत्र यावी आणि तो भगवंताचं निमित्त करून हा सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला. आणि तेच त्याच्यानंतर आज आपण घरोघरी तो गणपती उत्सव साजरा करत आहोत वास्तविक पाहता. पण आम्हाला हे करता करता आम्ही खऱ्या गणपती बाप्पाला विसरून गेलोय. मग जो भगवंत अनादी असा भगवंत जो गणपती बाप्पा तुमच्या आमच्या हृदयामध्येच आहे आणि हा मार्ग सत्याचा खरा मार्ग माझ्या साधू संतांनी दाखवला. म्हणून बाबा या व्यासपीठावर बसण्याची नाहीतर आमची पात्रता नव्हती बरं का. आमची पात्रता नव्हती. आपण सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ दया लागे. बाबा एकदा का त्या बोला बोला बाबा हा संत ऐसे तात्काळ करीती आपण ऐसे. ते लगेच एकदा का तुमची आणि संतांची एकदा का भेट झाली कि मग लगेच काही वेळ लागत नाही बाबांनो, त्याच्या सारखेच तुम्ही घडले जातात. जसं चंदनाचा स्पर्श होताच क्षणी चंदनाच्या आवारात जेवढी काही ती बोळी बाबरी आहेत ना ती चंदनमय होतात. आज त्याच किमतीला ती विकली जातात, एवढा त्यांचा भाव वाढतो. त्या साध्या भोळी बाबळी असतात ना ती झाडं त्यांच्या पण लाकडाला एवढी किंमत येते. मग जर तुम्ही आम्ही त्या साधू संतांच्या स्पर्शाने नेत्राने आणि हस्तकृपेने त्या नामाने जर एकदा का तो जीव त्या साधू संतांच्या जवळ गेला ना कि मग तसेच मग तुम्हीच संत होता. तुम्ही संत माय बाप कृपावंत आणि कायम्या पतित कीर्तिवान. अरे बाबांनो त्या संतांची कीर्ती गाता येणार नाही या शब्दाने, शब्द अपुरे पडतील. असा तो महिमा साधू संतांचा आहे. आणि हे साधू संत आज आमच्या भाग्यात आले बरं का. सामान्य महात्मा नाही बाबांनो, सामान्य महात्मा नाही. विश्वंभराचा अवतार अवतार विश्वंभराचा अवतार सखा माझा श्रीपाद सखा माझा रामदास विश्वात्मक देव दावियेला विश्वात्मक देव दावियेला
विश्वात्मक देव दावियेला, विश्वात्मक देव दावियेला. असा महात्मा आमच्या भाग्यात आला आणि मग त्या गणपती बाप्पाची ओळख आमच्या हृदयात मोठके गुरुमुखे उज्जतत दिसे, हृदयी स्वयंभूची असे आणि प्रत्यक्ष फावू लागे अपयसया. अरे तुमच्या जवळ आहे ना बाबांनो, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. आम्ही इतके वर्ष इतके जन्म आम्ही ना नको ते दैवत पूजत बसलेलो नाही का. कारण वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवती येरती अनुष्ठिती सामान्य सकळ. कारण बाबा जो परंपरा आहे, आई वडील जे करतात ते आपण लहानपणापासून करतो, आपण त्याप्रमाणे त्याची आराधना करतो, पूजा करतो. पण खरा देव आम्हाला माहिती नाही बाबांनो. आज आम्हाला विचारलं ना भगवंत कसा आहे, तर आम्ही त्याचं वर्णन करू, पण ते वर्णन वास्तविक रूपाचं आहे. कारण इथे प्रत्येक जण बसलेला आहे बघा, प्रत्येक जणाचं रूप आहे ना हे वेगवेगळं आहे. सेम आहे का कोणाचं रूप? एकाचं पण सेम दिसणार नाही रूप. प्रत्येक जण काहीतरी वेगळं घेऊन आलेला आहे. काय भगवंताची लीला आहे. अरे भगवंत सांगतात मी स्वतः निर्गुण आहे, मी आकाराचा नाहीये, पण मला हे आकाराला आणलं. मला आकारामध्ये हा बघता ते हा की बाबा मी त्या रूप देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही ज्ञानदेव म्हणे सजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची. मग काय सांगितलंय, काय मार्ग सांगितलंय? त्या भगवंताला अखंडित, तो तुमच्या हृदयामधला भगवंत आहे ना, त्याला जाणण्यासाठी तुम्हाला हा सुंदर असा 3.5 हाताचा नरदेह दिलाय. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. अरे जे देव हो म्हणती ते देवची होती, तरी कान धरावा चित्ती. अरे तुझं आहे भावे गावे गीत, शुद्ध करोनिया चित्त. तुझं वावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. अरे तुला काय सांगितलंय? सोपा मार्ग सांगितलाय ना, सुलभ मार्ग. दाऊनी गेले आधी दया निधी संत ते, तेनेची पथ्ये चालू जाता न पडे गुंता कोठे काय. अरे कुठल्याही प्रकारचा गुंता तुम्हाला लाभणार नाही, येणारच नाही. फक्त काय करा की त्या भगवंताला, त्या शरणात शरण जावा, त्या सद्गुरूंना शरण जावा. गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता सांगितलेली आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराज सकळ सिद्धी. मग बाबा सांगायचे ना, चांगला विचार केला तर. काय शब्द आहेत बाबांचे, सामान्य आहेत का हो शब्द? ब्रह्म शब्दचे, ब्रह्म नामच आहे. असंच नाही बाबा म्हणून गेले नाही का. आम्ही आज विचारच करत नाही. का बरं सांगितलं असेल चांगला विचार केला तर? बघा अर्जुन आणि दुर्योधन आणि अर्जुन दोघांना माझ्या श्रीकृष्णाचं दर्शन होत होतं, बरोबर ना. पण एक अर्जुन विश्वव्यापक श्रीकृष्णाचं दर्शन अनुभवत होता आणि दुर्योधन जवळ असून ओळखला नाही. हा तो काय समजत होता? क्या गुरे ढोरे वळणारा कोण आहे? राखी आहे. आणि पुन्हा की बाबा मामाने सांगितलेलं, शकुनी मामाने की बाबा काय कर, तर श्रीकृष्णाला निवड. पण गेल्यानंतर नारायणी सेना निवडली दुर्योधनाने. चांगला विचार होता का? अरे वाईट विचार, सद्बुद्धी नाही ना. म्हणून सांगितले बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. ती नारायणी सेना घेतली. अर्जुन म्हणतो, श्रीकृष्ण म्हणतात की मी काय अस्त्र घेणार नाही हातामध्ये, मी काय युद्ध करणार नाही. मग वाटलं बाबा याला घेऊन उपयोग तरी काय? फायदा बघत होता. फायदा बघत होता माणूस, फायदा बघतो. पण जो माझ होय अनन्य शरण, अरे
अरे त्याचेच निवारीन जन्म मरण या लागी शरणागत शरण विचेकू. अर्जुनाने काय केलं? अर्जुनाने भगवंताला निवडलं आणि आम्हाला सुद्धा तेच करायचंय. आम्ही इतरत्र भटकत बसलेलोय. आम्हाला हे पाहिजे, गाडी पाहिजे, घोडा पाहिजे, बंगला पाहिजे, इस्टेट पाहिजे, पण आम्ही त्या भगवंताला एकट्याला निवडत नाहीये. फक्त एकट्याला शरण ये. भगवंताला अर्जुनाने फक्त श्रीकृष्ण निवडला. हो, केसातला धक्का नाही लागला अर्जुनाला. अरे भीष्म पितामहाने सांगितलेलं की बाबा उद्याचा दिवस हा पांडवांसाठी नाही बाबा, संपणार. पण तो पण भीष्म पितामह प्रतिज्ञा घेतलेली बाबांनो, पण ती प्रतिज्ञा सुद्धा डावळायला लागली. श्रीकृष्ण भगवंतांनी रात्री नेलं, अर्जुनाला उठवायला गेला. अर्जुन गाढ झोपलाय. अर्जुन म्हणतो मला कसली चिंता, तू असताना मी कशाला विचार करू उद्याचा. अरे पण तो भीष्म पितामहाने प्रतिज्ञा घेतली की उद्या पांडवांना सूर्य दिसणार नाही. सूर्यास्ताच्या अगोदर यांचा वध होईल. भीष्म पितामहाची प्रतिज्ञा सामान्य आहे का? पण श्रीकृष्ण भगवंतांनी खेळी केली. कारण धर्मासाठी बाबांनो, धर्मरक्षणासाठी. असंच नाही, नेलं कोणाला? द्रौपदीला त्यांच्या दुर्योधनांच्या त्यांच्या याच्यामध्ये नेलं, तंबूमध्ये. भीष्म पितामह बसलेले होते आणि तिथे भीष्म पितामह त्यांचं नामस्मरण करत होते अखंड. आणि मग श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं जा बाबा पाया पड. त्या छोट्याशा पंथीच्या प्रकाशामध्ये त्यांचं नामस्मरण चाललंय आणि द्रौपदी माता गेलीये त्यांच्या पाया पडायला आणि आशीर्वाद द्यावा. भीष्म पितामहाने अखंड सौभाग्यवती भव शब्द तोंडातून गेले. नंतर त्यांनीच सांगितलं द्रौपदी मातेने की बाबा तुम्हीच प्रतिज्ञा घेतलेली काल की उद्या हे सत्य का ते सत्य. बाबांनो बोलतो तो आहे कुठे? चतुराचा शिरोमणी. तो चतुरा तू कुठे बाबा जातो? तर तो माझ्या पार्वती मातेची चप्पल घेऊन बाहेर उभा होता. एवढा द्रौपदीचा, एवढा तो भगवंत त्या भक्ताचा दास बनतो नाही का? वाटेल ती सेवा करतो, नको ती कामं करतो माझा भगवंत. पण आम्हाला नाही कळतो. म्हणून फक्त त्या देवाचे वारे. माझ्या साधू संतांचा तोच निरोप सांगितलाय साधू संतांनी. आवडे देवासी तो एका प्रकार आणि नामाचा उच्चार रात्र दिवस. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. अरे ती पवित्र अशी तुळशीची माळ आहे ना, ती धारण करा बाबांनो. जी भगवंताला प्रिय आहे ना ती धारण करा. आणि मग बघा तो भगवंत तुमच्यामध्ये आहे ना, निर्गुण निराकार असा भगवंत तुमच्यामध्ये वास करतो आहे आणि त्याचा अनुभव घ्या. मग त्याच्यासाठी काय लागेल? तर असंच कोणाला पण शरण जाऊन जमणार नाही. म्हणून 4थ्या अध्यायामधला 34व्या श्लोकामधल्या खालच्या ओव्या, ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी अति अनावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा कुरटा ते तर सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुगटा ओळंगणी. मग कसं जायचंय? तनु मनु जीवे चरणासी लागावे गर्वत करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसले जेने अंतःकरण बोधले संकल्पाने. मग आता संकल्प विकल्प बाबा येणारच नाही, फक्त शरण जा. पण आम्ही कुठेतरी भटकतोय. आम्ही मूर्तीमध्ये अडकून बसलेलोय बाबांनो. मूर्ती बाबा सांगायचे दगडाच्या मूर्तीत देव आहे पण दगड देव नाही. नामदेव महाराजांचं प्रमाण, दगडाचा देव बोलेल कैसा कवन काळी फुटेल वाचा. मग फुटेल का हो?
आतापर्यंत आम्ही ऐकलं होतं गणपती दूध पितो, आलाय गणपती, बघा पितो का दूध, पितो का, अजूनपर्यंत पिलंय का? अरे माझ्या नामदेव महाराजांचा अधिकार, त्यांनी माझ्या भगवंताला जीव घातलंय, सामान्य नाहीये बरं का. पण त्याच्यासाठी भगवंताला सांगितलंय तू नाही खाल्लं ना तर इथे प्राण त्याग करेल, डोकं आपटून तुझ्या चरणावर मरेल. तेव्हा जाऊन भगवंत काकुळतीला आलाय आणि मग खाल्लेलं आहे. आणि त्याच्यानंतर बाबा मग त्याच्यामध्येच अडकून राहिले नामदेव महाराज की बाबा हा 4 फुटाचा कमरेवर हात ठेवून उभा असणारा विठ्ठल हा माझ्या ताटात जेवतो. पण जेव्हा साधू संतांची मांदियाळी आली, अरे बाबा झुकला नाही नामदेव महाराज, कारण ते तत्व नव्हतं. नामदेव महाराजांकडे ते तत्व नसल्या कारणाने जे जे भेटे भूत त्या माने ते भगवंत ह्या ज्ञान झालं नव्हतं बरं का. भगवंत जरी ताटात जेवला होता पण सर्वांभूती एक वासुदेव ही तत्व ते माहिती नव्हतं. आणि मग मुक्ताबाईने हे केलेलं आहे की बाबा अखंड जया देवाचा शेजार, अरे का रे अहंकार गेला नाही, अहंकार गेला नव्हता बाबांनो, कारण माझ्या ताटामध्ये भगवंत जेवतोय, माझ्या कीर्तनात भगवंत नाचतोय, पण बाकीच्यांमध्ये बघण्याची पात्रता नव्हती. मग जा बाबा औंढ्या नागनाथाला जा, तिथे सद्गुरु भेटतील. तंत्र मंत्र उपदेशी ऐसे गुरु आहेत आयते घरोघरी, परी शिष्याशी सदवस्तू मिळवणे देते, त्याची श्रीकृष्ण मानिते सद्गुरु. सद्गुरु म्हणजे सामान्य नाही बाबांनो, गल्ली बोळ्यातला गुरु तुम्हाला घरोघरी भेटतील. अरे बाबा हे टीव्ही नीट नाही लावला, हे डेकोरेशन नीट नाही लावला, इथे फुल लावायला पाहिजे होतं, हे सांगणारे जागोजागी भेटतील, ज्ञान देणारे. पण खरं तत्वज्ञान म्हणून सांगतात की गुरु करावा बळकट, धरावे त्याचे मनगट, आणि प्रश्न विचारावे 2, पहिला मी कोण आणि मग देव कोण. पाणी पिना छान के, अरे गुरु करना पहिचान के. बाबांचे शब्द ते सगळे गुरुवर यांचे. जसं पाणी आम्ही स्वच्छ बघून नाही का ॲक्वागार्ड लावतो घरामध्ये, डायरेक्ट नळातून आलेलं पितो का, बाधा होईल ना बाबांनो. एवढा हुशार आहे हा माणूस नाही का, प्रत्येक बाबतीत हुशार आहे. जर आई माता या सगळ्या मार्केटला गेला ना तर त्या भाज्या निवडून घेतात. आज भगवंताला मिठाई जरी आणायची असेल ना, पेढा चापून बघतात पहिले चांगला आहे का नाही, तर घेतो की नाही, बरोबर ना. मग प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे. मग भगवंताविषयी अज्ञानी का राहावं माणसाने, मग तो भगवंत तुमच्या हृदयामध्ये आहे ना हो. मग कारे हिंटा रानोर आणि अरे तुझा संतांशी जाऊन धरा बळकट भाव, तुम्हा पाशी आहे देव, आणि कारे हिंटा रानोर आणि तुझा संतांशी जाऊन. मग आम्ही तेच चाललेलं आहे की आम्ही या वनात जा, त्या वनात जा, इकडे जा, तीर्थाला जा चाललेलं आहे. पण पहिले जाणून घ्या, जाऊ नका याच्यातलं, जायला पाहिजे. पण इथे काय सांगितलंय, होती संतांची या भेटी आणि सांगू सुखाच्या गोष्टी. मग तिथे बाबा जे काय आहे ना, तुम्हाला जे ज्ञान झालं ना, तिथे जाऊन सांगा, त्याचं रोपटं लावा. इवलेसे रोप बाबांनी लावलं ना, इवलेसे रोप लावी येले द्वारे, आणि त्याचा वेळ गेला गगनावरी. मोगरा फुलला, हा काय याच्यासारखा मोगरा दुसरा नाहीच आहे हो. आम्ही त्या फुलाला बघतोय, ते फुल पण त्या फुलातून सुगंध गेल्यानंतर त्याला किंमत आहे का. मग तसं तुमच्यामध्ये जो भगवंत आहे ना, येतोय जातोय 21,600 वेळा. हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया, अरे तू बुद्धी दर्पण ब्रह्म रवीची छाया, ओंकार प्रणव उच्चार होय साचार, आत बघ कैसा तो शब्द अवगमय, तो मी ऐसा. अरे तो भगवंत कसा आहे जाणून घ्या बाबांनो.
जोपर्यंत हा भगवंत कळणार नाही ना तोपर्यंत मग किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित. म्हणून या जीव भ्याला आणि शरण गेला विठोसी. अरे बाबांनो शरण जा, कारण तो भगवंत तुमच्यामध्येच वास करतो आहे. आम्ही त्या भगवंताला नाना प्रकारे सजवतोय, नाना प्रकारे सजवतोय, पण तो तुमच्या आमच्यामध्ये नटलेला आहे ना. हो कसा नटलेला आहे? हा, देव नटला नाना परी आणि भरोनी उरला चराचरी. अरे चराचरामध्ये भगवंत आहे, नटून राहिलेला आहे, पण त्या भगवंताला आम्ही नटवण्याचा प्रयत्न करतोय. हा, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी आणि भरोनी उरला चराचरी. मग कुठे तर भगवंत आपल्याच मध्ये आहे. मग तो गणपती मंदिर देह देवाचे मंदिर. आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. जशी उसात हो सात तसा देहात होई मन. जसे धुळामध्ये हो लोणी. जसे धुळामध्ये हो लोणी तसा देही रक्तवाणी. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. देव देहात देहात काहो जाता देवळात. देव देहात देहात काहो जाता देवळात. तुका सांगे उरला तुका सांगे उरला. त्याचा देही तापहारा. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. देह देवाचे मंदिर. देह देवाचे मंदिर आणि आत आत्मा परमेश्वर. परमेश्वर. अरे तुकाराम महाराज सांगतात तुका गणपती आणि तुझा नाही. तुका विष्णू नाही तुझ्या का? असो, गणपती आणि माझा विठ्ठल वेगळा नाही असं तुकाराम महाराज. तुका म्हणे अनुभवून पाहिजे. हा, तुका विष्णू गणपती गणपती तुझा तुझा नव्हे. तर गणपती आणि विठ्ठल माझा वेगळा नसून भगवंत हा एकच आहे आणि ते तत्व सगळीकडे ओतप्रोत भरलेलं आहे. म्हणून तुमचा हा जो व्यवहार चालतोय ना, चाले शरीर कोणाची या सत्य आणि कोण बोलवितो हरिविण. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. अरे जसं तिळामध्ये तेल आहे, इथे कबीर महाराज सांगतात जो तिल माही तेल है, जो चक्र चकमक में आग तेरा साई तुझ में हे जाग सके तो जाग. म्हणजे जसं तिळामध्ये तेल आहे आणि त्या चकमक दगडामध्ये ते घर्षण केल्यानंतर त्याच्यामध्ये आग आहे, तसं तुझ्यामध्येच तुझा साई बसलेला आहे. अरे जाग सके तो जाग. म्हणून उठा जागे वारे आता पंढरीनाथा आणि चुकवी व्यथा जन्माच्या. म्हणून आपला माझा टाइम झालेला आहे. दुसरा प्रवचन आमचे हरिभक्त पारायण गुरुवर्य कुणाल महाराज यांची सेवा आहे. म्हणून मी माझं
जे काय बोलण्याचा प्रयत्न केलाय ओबी घेतलेली ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदास अवतार तुझी. म्हणून जे काय तोडके मोडकी सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे ते गोड मानून घ्या आणि माझी सेवा मी इथेच अल्पविराम देतो, स्वल्प विराम देतो आणि पुढील सेवा कुणाल महाराज म्हात्रे यांची आहे. हरे राम हरे